तोड़ना इसका खूंखार है, आंखों की पुतली पड़ना चाहती है इसका। उस पर 24 घंटे नजर रखना। आगा भाई, क्या बात की रे? उसने कंप्लेंट वापस ले ली। गिड़गिड़ाया था साहब। कामिनी मुकाट्यानं कबूल करा। बस, नाटक कोण करताय हे आता मला कळायला लागलंय। हो, तुम्ही निघायचं बघा। साहेब, तुमचं लय उपकार झालं बघा। साहेब अहो, हीच तर खरी गुन्हेगार आहे। तुम्ही कळलं मला काय खरं आहे आणि काय खोटं। हा असला खेळ खेळून दुसऱ्यावर आरोप लादून तुम्ही जर स्वतःच्या नवऱ्याची मान वर काढू पाहत असाल तर ते मी खपवून घेणार नाही। आणि अशाने तुमचा नवरा निर्दोष आहे हे सुद्धा सिद्ध होणार नाही। तेव्हा तुमचे पर्सनल वाद या केस मध्ये आणू नका प्लीज। आणि तुमच्या नवऱ्यानेच गुन्हा केलाय हे आता तरी मान्य करा। हो नाही हो सर, तुम्ही मॅडम हे बघा, आधीच मी तुम्हाला खूप वेळ दिला, हे तुमचं नशीब समजा। आणि यापुढे जर पोलिसांना असं मिसगाईड केलं ना तर सरकारी कामामध्ये अडथळा निर्माण केला म्हणून मी तुम्हाला अटक सुद्धा करू शकतो। कारण हे सगळं करून तुम्ही फार मोठा गुन्हा केलाय। आता तुमच्या नवऱ्याला कोणीही वाचवू शकणार नाही। साहेब मैं खरंच सांगतो, मी काळजी केलं नाही। अहो विश्वास ठेव, ऐक माझं, मी खरंच सांगतो मी काळजी केलं नाही।
साहेब आमचा फक्त तुमच्यावर भरोसा आहे, बाकी आमचं काय बी म्हणणं नाही. साहेब आमचा पोर निर्दोष आहे, हो विश्वास ठेवा आमच्यावर. नाही तुम्ही म्हणता ते बरोबर आहे साहेब, असल्या केसेसमध्ये लई संवेदनशीलता असते. पण पोराला फासावर लटकवायचा का साहेब? तुम्ही सांगा ना साहेब, तुम्ही लक्ष घालाय पाहिजे. एक विसरू नका साहेब, तुमच्या कामाचे फंड सूर्यवंशी वाड्यावरनं जातात. नाही तुम्ही माफी मागावी असं काही बी नाही. तुमचा कसला नाईलाज झाला साहेब? हे बघा साहेब, तुम्ही माझं म्हणणं तरी ऐकून घ्या. मला फक्त एवढंच म्हणायचंय की भाऊजी काय झालं, काय म्हणतायत साहेब? गरजेला आपलं पाय धरणारी माणसं बी आज आपला हात वर करून मोकळ्या झाल्यात. वहिनी लई जणांनी गळ घातली. हो समजांचं एकच म्हणणं, ड्रग केस आहे, आम्ही काय बी करू शकत नाही. प्रत्येक जण स्वतःची कातडी वाचवायचा प्रयत्न करायला लागलाय. वहिनी काय चाललंय हे समजा? तू काय झालं? मी तुमचं समजा बोलणं ऐकलं आहे. सुंदरसाठी जेवढा टाचा झिजवताय ना, तेवढा आपल्या लेकासाठी झिजवले असते ना तर तो केव्हा सुटला असता आणि त्याला घराच्या बाहेर बी पडावं लागलं नसतं. आपल्या पोरासाठी बी आम्ही इतकंच प्रयत्न केलं होतं आणि त्यो घराबाहेर गेला याचं दुखणं आम्हाला बी आहे. दिसतंय ना, समजा दिसतंय केवढं दुःख झालंय तुम्हाला ते. अहो त्याला घराच्या बाहेर काढायला तर तुम्हीच पुढे होता आणि एवढंच दुःख झालं असतं ना तर त्याचा बदला तुम्ही नक्कीच घेतला असता. ज्यांनी त्याला घराच्या बाहेर हकलला त्यांना मदत करत बसला नसता. हे बघा, चूक आपल्या पोराची होती विसरू नका. झाल्या गोष्टीचा बदला घेत बसलो असतो ना तर आपण आणखीन गोत्यात आलो असतो. त्यापेक्षा स्वतः बदललं केव्हा बी चांगलं. माझा सध्या तोच विचार आहे आणि हे समजा बाकी कुणासाठी नाही करायलोय, मी आपल्या चांगल्या भविष्यासाठी करायला लागलोय. आणि आता तुम्ही बी बाकीच्यांना दोष देण्यापेक्षा स्वतः बदलण्याचा प्रयत्न करा जरा. चुकीच्या माणसांना साथ दिली ना की सुख समाधान काय बी लागत नाही. हो तुला सत्याच्या बाजूने उभं राहिलं ना की समाधान बी लागतंय आणि रात्री झोप बी शांत लागते. माझा ऐका जरा, यो हट सोडा. हे असं वागून ना कुणाचं बी भलं झालेलं नाही. जे काय व्हायचं ते होईल, पण म्या मागे हटणं या जन्मात शक्य नाही. तुम्ही त्यांच्या वळचणीला जाऊन बसलायत ना कारण तुम्ही भित्र आहात, पण म्या तशी नाही आहे. दुर्गा, अक्षरा काय बी कर, पण आपल्या सुंदरला या संकटातनं सोडव. मी पदर पसरते तुझ्या समोर. आपल्या सुंदरला या संकटातनं सोडव अक्षरा. काय करताय अक्षरा? हे बघच तर तूच करू शकतेस. मला ठाऊक आहे आता हे तुलाच करायला पाहिजे. समजांनी हात वर केलेत ग, पण मला तुझ्यावर भरोसा आहे. तू ठरवलंस ना तर तू अशक्य गोष्टी बी शक्य करू शकशील. अगं सुंदरला मरणाच्या खाईतनं परत आणलंयस तू. त्याला जेलमधून सोडवणं तुला अवघड नाही. समाधानी बाबा काय म्हणाले होते आठवतंय ना? सूर्यवंशी घराण्याचं रक्षण फक्त तूच करू शकतेस. सुंदरला, या घराला तुझी गरज आहे अक्षरा. माझ्या सुंदरला तुझी गरज आहे. वाचवशील ना त्याला? हा अक्षरा, हे फक्त तू करू शकते ग. सांग ना, वाचवशील ना त्याला? मला वचन दे. नाही म्हणू नकोस अक्षरा, वचन दे मला. अयो असं का बोलताय? नका ना असं विचार. सुंदर माझ्यासाठी
माझ्या जीवापेक्षा जास्त मूल असेल. तुम्ही आणि धीर नका सोडू. आपण करू ना काहीतरी मार्ग काढू. तुम्ही खचून जाऊ नका. फक्त तुम्ही शांत व्हा. नाही, असं नाही. तू मला वचन दे. तू मला सांग का तू सुंदरला सोडवून आणशील. तू मला वचन दिलंस ना तरच मी निर्धास्त होय. दे ना वचन अक्षरा. बोल, आणशील ना तू सुंदरला सोडवून. कसं समजू आईंना. सुंदरनं कसं सोडवायचं काहीच मार्ग दिसत नाही. मी काय करू. आई, तुमचा माझ्यावर विश्वास आहे ना. मी आहे की काहीतरी मार्ग काढीन मी. तुम्ही शांत व्हा बरं आधी. अक्षरा, सावकाश. अहो अक्षरा, ऐका ना. अहो झालं का? झाली का काय व्यवस्था? अहो कवा सुटणार आहे माहित ना. कवा मिळणार मला जामीन? अहो बोला की. अहो करते मी प्रयत्न. तुम्ही नका काळजी करू. होईल काहीतरी. हे फक्त मला बरं वाटतं म्हणून बोलताय ना तुम्ही. मला माहितीये मी ह्यातनं सुटणं लय अवघड आहे बघा. होय ना? असं का बोलताय? असं नका ना बोलू प्लीज. हा ऐका ना, माझ्यासाठी एक करशीला? बोला ना. विचारताय काय मला? मी काही करेन. बोला. आता एवढं सोपं नाही काय बी करणं. पर एक करा, मला या समजातनं मोकळा करा बघा. लय त्रास होतोय. मला 20 आणून द्या. नका ना बोलू असं. पवार, पवार मॅडम. येस सर. यांना आत येण्याची परवानगी कोणी दिली? सॉरी सर. अहो नाही नाही, त्यांना नका बोलू प्लीज. मीच डायरेक्ट आत आले. धर्मशाळा वाटली तुम्हाला? कोणी येणार आणि कोणाला भेटणार? हे बघा मॅडम, तुम्ही असाल या गावचे मोठे सावकार, पण ते तुमच्या घरी. माझ्या समोर रुबाब नकोय. बाहेर निघायचं. सर, मला माहिती आहे तुमच्या मनात माझ्याविषयी राग आहे. काल जे घडलं त्यासाठी खरंच सॉरी. पुन्हा सॉरी बोलते मी. पण तुमच्या मनात जे तुम्ही ठाम मत तयार केलेत ना की सुंदरच गुन्हेगार आहेत, ते थोड्या वेळासाठी बाजूला ठेवून एकदा वस्तुनिष्ठ तपास करा ना. मला खात्री आहे तुम्हाला नक्की काहीतरी सापडेल. प्लीज.
आता आम्ही काय करायचं ते तुम्ही शिकवणार? अहो नाही सर, मी तुम्हाला शिकवत नाहीये, सत्य बाहेर आणण्यासाठी फक्त मदत करते. मला प्लीज अजून थोडी मुदत द्या ना, मला थोडा वेळ द्या अजून प्लीज सर. वा, अजून वेळ? म्हणजे तुम्ही आम्हाला खेळवत राहणार, आमची मजा घेत राहणार. पण एक गोष्ट लक्षात ठेव, मी असं होऊ देणार नाही. तुम्ही आमच्या डोळ्यात धूळ फेकताय, आणि ते पण ह्या अशा माणसासाठी आम्ही सवलत द्यायची? या अशा गुन्हेगारांना कडक शिक्षा झाली पाहिजे, आणि त्यासाठी मी प्रयत्न करणार. देशाच्या भवितव्यासोबत खेळतोय हा सुंदर, याचं भवितव्य मी संपवणार. पवार मॅडम, यांना बाहेरचा रस्ता दाखवा. मॅडम चला. मी नाही जाणार. मॅडम मला चला. बोलायचं यांच्याशी. मॅडम चला. थोडा वेळ थांबू द्या. मॅडम चला. अहो, चल बघा.